डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, माझा देश हा बिनडोक्याचा बाजार आहे. इथे चटणी कोरडी खातील अन तेल दगडावर ओततील. नारळातील चवदार पोषक जल गटारीत अन नदीतील गटार जल पवित्र म्हणून स्वतः पितील. चादरी दगडावर चढवतील अन माणसाला उघडं ठेवतील. परिवर्तनाच्या चळवळीत काम करायला भिणारी माणसे जिवंतपणी मेलेली असतात, तर चळवळीत काम करणारी माणसे मेल्यानंतर सुद्धा जिवंत राहतात. लोकांच्या अंगात देवी भूतच का येतात? शिवाजी महाराज, सम्राट अशोक, सावित्रीबाई फुले यांसारखे विचारवंत का येत नाहीत? जेव्हा विचारवंत अंगात येतील तेव्हा भारत जगावर राज्य करेल. माणसांच्या स्पर्शाने माणूस बाटतो आणि बाटलेला माणूस पशुच्या मूत्राने शुद्ध होतो. अशी विचारसरणी असलेला धर्म असू शकतो का? ज्या दिवशी या देशात दक्षिणा भेटली नाही म्हणून ज्योतिषी आत्महत्या करेल, तो दिवस बळीवंशाच्या मुक्तीचा दिवस असेल. जो नेता समाजावर होणारा अन्याय उघड्या डोळ्याने बघतो अथवा समाजावर होणारा अत्याचार रोखण्यास असमर्थ ठरतो, असा नेता समाजाचे भवितव्य घडवू शकत नाही. असा नेताच बदला म्हणजे समाजाची स्थिती बदलेल. माझा कुणाच्या धर्माला विरोध नाही, माझा कुणाच्या देवाला विरोध नाही. तुम्हाला जितका धर्म प्रिय आहे तितकाच तो मलाही प्रिय आहे. आपल्यात फरक इतकाच आहे, तुम्ही जाती व्यवस्थेला धर्म मानता, मी माणुसकीला धर्म मानतो. तुम्ही दगडाला देव मानता, मी जिवंत माणसाला देव मानतो. शासन चालवायला योग्यतेची आवश्यकता आहे, जात किंवा धर्माची नाही. एक मंदिर बांधणे म्हणजे 1000 भिकारी तयार करणे आणि एक ग्रंथालय बांधणे म्हणजे लाखो विद्वान तयार करणे. माझ्या समाजाच्या मुलींना उपवासाची नाही तर शिक्षणाची गरज आहे, कारण लोक पदवी विचारतात, उपवास नाही. डॉक्टर बाबासाहेब म्हणतात, ज्यांच्याकडे माणुसकीच नाही त्यांच्या आचरणात अहिंसा कुठून असेल? कारण माणुसकीचं दुसरं नावच अहिंसा आहे. ज्याला आत्माच नाही तो कसला महात्मा? अज्ञानाने भीती जन्म घेते, भीतीने अंधविश्वास जन्म घेतो, अंधविश्वासाने अंधश्रद्धा जन्म घेते, अंधश्रद्धेने माणसाचा विवेक शून्य होतो, माणसाचा विवेक शून्य झाला की माणूस मानसिक गुलाम बनतो. जात माणसाला माणसापासून तोडते, म्हणून मी जात मानत नाही. केवळ नोकरी मिळावी म्हणून घेतलेल्या शिक्षणाला काही अर्थ नाही. घेतलेले शिक्षण समाजाच्या कामी येईल तेच खरे शिक्षण होय. स्वतःच्या परिवाराचा तर सर्वच पुरुष विचार करतात आणि झटतात, पण पूर्ण समाजाचा विचार करणारे आणि सतत झटत राहणारे एकमेव महापुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा. थँक्यू. धन्यवाद.